ओम ज्ञानिना मुक्तिदात्रिया ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मासी चलता येत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक आयलात असले मागीले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। प्रायः आमक सगळे लोकांची संत कबीरा नाव गोतासाची अद्भुत यालत असले व्यक्तित्व निरंतर यालत असले रामस्मरणे तिंग जीवनाचे लक्ष्यान आशिले इतलेच न्ही तिंगे लागगी कोण कोण येताची तिंग पोराची परिवर्तन करत असले एक सामर्थ्य संत कबीरदासांनी घेतले। जन्मतः दुसऱ्या वेची कर्मतः तिने भगवंताला जाण आशिल्ले म्हण ते चिंतन करू गेले रे ते कबीरदासाल व्यक्तित्व आमका सहजानुची कळण येता। तिंगेले जीवनाबद्दल जात असले एक सुंदर घटने आज आम्ही हांगा चिंतनेक पळयता आसाची। कबीरदासा कणे एक मनुष्य केन्ना येता उरता आशिल्लो जैकपाल म्हणचे एक व्यापारी तेगे कितें अनेक इतले समस्या आशिल्ले प्रायः कबीरदासांनी तिंका वाट दाखोवन घेवन परिहार करून दिले। तेगेले बिझनेस वाडता गेले कारभार वाडता गेले अत्यंत श्रीमंत जावन घेवन तो जीवन करचे लागलो। अशी अनेक कितले वर्षी गेलेची संत कबीर ताका सांगता उरता आशिल्लेची पळय तूं वेव्हार कितके करता आसा पयशे कितके जोडता आसा योग्य आसा तेजे बरोबरी थोडे तरी वेळी भगवंताल चिंतन करी राम स्मरण करी भगवंताल ध्यान करी म्हणून जाल्यार तो श्रीमंत लक्षात येवच नाशिल्लो केवल तेगेले उद्योग धंदे कारभार वेव्हारा भितरीची मगन उरता आशिल्लो। अशी तेगेले 60 ते 70 वर्ष पर्यंत तो श्रीमंत येवन पावलो जैकपाल। तेन्ना कबीरदासाल मनाक मस्त दुखले। एक दिवस तो श्रीमंत मेळो आयला कबीरदासाक तेन्ना कबीरदासान ताका थोडेची बेजाराचेर सांगता आसाची हांव कितले दिवसान तुमकां सांगता आसा देवाल स्मरण कर रे प्रपंचाक पुराणटून बसनाका म्हूण सांगे न्हू तूं कितें आयकतना तूं कितें भगवंता स्मरण करतना म्हणून। तेन्ना तो श्रीमंत सांगता हांवें कितें भगवंता चिंतन करका। तेन्ना कबीर सांगताची कितें की म्हळ्यार हें कितें प्रपंच आसा हें प्रपंच सत्य न्हय। हें प्रपंच कितें तूं दाखोवन आसा तें तशी उरतना केन्नाची अशें हांव गे न्हू आमकां अंतिम घट्ट पावची खंय की म्हळ्यार परमात्मा कडेच रे ते परमात्मा पावूंक कशें उरले रे आतां तरी आमी थोडे तरी परमात्मा चिंतन करचें अनिवार्यता आमकां आसा रे अशें तुवें करक रे म्हणून। तेन्ना तो श्रीमंत सांगता म्हाका परमात्माला वशकत ना कित्याक कितें की म्हळ्यार म्हाजी कतरेची मागील बायल मागील चेडा मागील कारभार आसा मागील आळ लोक आसाची हे सगळे लोक माझे खातीर जीवन करता आसतना म्हाका आनी देव कित्याक
सगळे लोक माझे कतरीचे असताना जिवना भितरी मागील भगवंताला वश करता म्हाका ना परमात्मा म्हण संगे न्हू तो संता सांगता आसा. तेन्ना कबीरदासाक मस्त बेजार जाले. अयो इतलें ह्यो मानतार जाता आयला जाल्ले बीची प्रपंचाचें सत्य अजूनय हेणें कळून घेतलें ना मू. प्रपंचाचे यथार्थ अजून हेका गुत्याल न्हू म्हणजे पश्चात तरी संत कबीर सांगता आसाची. कितें म्हणटा आस तूं? तुगेल बायल तुगे चेडो तुगे कतरा आसून टाकून घेतलें तुवें? हय खरें गुरुजी सगळे मागे कतरे आसाची. तेन्ना संत कबीर विचारताचे जर एक वेळी हें कोण तुगे कथा ना जाल्यार तूं कितें करता? कोण मागे कथा ना जाल्यार रे हय तेन्ना तूं कितें करता? तेन्ना हांव तुमगे बरोबर येवन सोडता, घाट सोड सोडता, संवसार सोड सोडता. खरेंच मू खरेंच. तशें म्हळें एक काम करी, फाल्यां सकाळीं 6:30-7 घंटे तो केन्ना उठत आसतना खोंक लायशिल्ली करी. खोंक लायली कंगे न्हू तोंडातून थोड्याची नोर आयलीशी त्या एक्टींग कंगे न्हू मरता 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 म्हणून सांगे न्हू थोड्या वेळांनी हात पाय थोडून घेवन मेल्ल्या शिकन नाटक करी. नंतर तुका कळून येतालें कोण कोणा खातीर आसाची म्हण. जय कपाल सांगता हें की थोडं म्हाका हांव सान आसतना नाटकाक पात्र करता आशिल्लो. हें नाटक करचें कांय म्हाका व्हड न्ही हांव करता म्हण सांगे न्हू. जय कपाल ते सांजे घरा वता परतो न्हू. दुसरा दीस सकाळीक जय कपाल संतांनी कबिरान सांगिल्ले प्रमाण उठता, उठून तोंड धुवन येता, खोंकचे सुरवात करता. बायल येता कितें जालें तुमकां? थोडे वेळ रेस्ट घेया. हां 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 म्हूण सांग हातल्या वचून बसता. थोड्याची फेंड कंगीन आयला उडतो पयलेची ते फेंड उडत तोंडाला हांग येता. हांव मरता मरता म्हूण नाटक करचें सुरवात करता. ह्यो मरता म्हणून केन्ना नाटक करची सुरवात करती तेन्ना बायल सायडा येंगे न्हू रडचे सुरवात करता. तीन चेड उडता ते गेले तीन सुकलो येवन जापताची बेजार करची सुरवात करताची. ह्यो श्रीमंतू जय कपालो हांव मरता मरता म्हणून थोडे वेळ म्हणटा म्हणटा हात पांय थाडी धरताची मेल्ला शिकून सोड सोडता मेल्ला शिकून पोंड सोडता. तेन्ना ते बायल रडचे सुरवात करता. तुमी कितले बेगीन म्हणटा तुमी कोणाक गुत्त आशिल्ले? जर तुमी आतां मेल्लेरी म्हाका कोण गती म्हणगे न्हू सायडा बशिल्ली बायल रडता आसा. जर तुमी आतां मोन गेलेरी ना मेल्ल्या म्हणजे आसतरी म्हाका कोण मुखारी म्हाका कोण गती म्हूण सांगे न्हू. सायडार बेले चेडा बापा तूं म्हाका सोडून गेलेरी आमकां कोण गती म्हण तिणी रडता आसाची. हें सगळें मेल्ल्या शिकंगे न्हू ह्यो श्रीमंत पळयता आसा. बायल रडता आसा आपणा कोण गती म्हणून हांवें मेल्लेरी. चेड रडता आसाची तिंका कोण गती म्हणून मेल्लेरी. जाल्यार आतां म्हाका दिसता आसा हांवें मेल्ले खरें मेल्लेरी म्हाका कोण गती. ही नोट तेंची कितें गतीक पडयता आसाची तिंका कोण गती म्हूण सांगे न्हू. म्हळ्यार रे म्हाजे खातीर हिन रडतना तिंका कोण ना म्हूण रडता आसाची. खरें हांवें मेल्लेर म्हाका कोण गती आतां म्हण सांगे न्हू. तो श्रीमंत विचारा पडता मेल्ले शिकण गे न्हू. चित्ते भितरेची जिवनात आनी सत्य दाखयता म्हूण सांगे न्हू. तेच्चे टायमाचेर संत कबीर तेंगे घरा भितर प्रवेश करताची. केन्ना संत कबीरदास घरा आयला म्हण श्रीमंताला बायले कळटकी तेन्ना श्रीमंताला बायल धांवता धांवता वचूंक गे न्हू संताल पांय धरता. धरून घेवन नमस्कार करून सांगता देव आयले आयले तुवें आमगे घरा भितर. थोडे वेळा पयलीं आमगेलो घोव हात पाय धाडून मोरून गेलेची आतां कितें तरी करून तुमी तिंका वांचे का तिंका जीव दिव का म्हूण सांगे न्हू. घट्ट ते संताल पांय धरून घे न्हू रडता आसा. ते श्रीमंता चेडे येंगन सांगता आसाची गुरुदेवा कशें तरी करून मागील बापायक तुमी जीवदान दिया तुमगेली भक्ती जाय नाशिल्ले ती म्हूण सांगता आसाची. तेन्ना कबीर सांगताची तशें सुटून जावत ना माते एक फावटी मेले नंतर जाले ना ते खंय उठ्ठुलोकाल जिवना भितर उरचें पुरो जाल्यार तुमगे कडेन अद्भुत शक्ती आसा. तुमी राम मालभक्त तुमी कितें करीत अशें तुमी जिवन थाणो दिवं आमकां म्हूण सांगे न्हू. वत्ता आयकन केन्ना पांय धरता की तेन्ना संत कबीर सांगताची अडना हांव ताका जिवंत करता म्हणून. कारण मोडूक हिनी सांगिल्ली ताका नाटक करूंक अशान तिंगा एक विश्वास आसा हांव जिवंत करूं शकता म्हूण. तेन्ना श्रीमंत बायले संतोश जावन गेले. श्रीमंत चेडा संतोश जावन गेले. सगळे लोकांची तटस्थ आरामशीर उरचे लागल्याची. संत कबीर
तेंगेले निच्चून मागेल्याची थंय श्रीमंत तोंडाक नोर येंगे न्हू मेल्लेशी पडला आसा. तिगेले नाडे थंय पळयल्याची उठून थंय पळोवंक गे न्हू गेल्ले ह्यो आतां. तशें म्हणाका तशें म्हणाका तुमी आण जिवन थाडका तेंकां आनी परतून कशें तरी कंगेन. तेन्ना संत एक क्षण ध्यानस्थान सांगताची आमा तुगेले मना प्रकार हांव तुगेल्या यजमानाक जीव हाडसून दिता. कांय भिनाक तूं एक काम करी एक लोट दूद हांडी ते दुदाक भितर अभिमंत्रण कर न्हू तुगेले घोवाक यजमानाक जिवंत अशी करून दिता म्हूण. तेन्ना एक लोट दूद हांड दूद भितरी मागीर घोव जिवंत येता म्हण कळ्ळे. तेन्ना श्रीमंतले बायल धांवता धांवता भितर वता. एक लोट्याक दूद तयार करता. तें दूद श्रीमंत घरच्याल खातीर रुप्या लोट्या भितर येता तें दूद. ताका केसरी घालताची बादाम घालून घे न्हू सुंदर थोडे गोड जस्ट होऊन आशिल्लें गोड दूद हाण घे न्हू संताले कबीर हाती दिता. कबीर ते दुदा लोट हाती घेता. हाती घे न्हू 5 मिनीट अभिमंत्रण करता. अभिमंत्रण करून घे न्हू मेल्लेशें कितें तो श्रीमंत पडलो आसा तेगेले सुतलूची ते दुदा लोट फिरयता. 3 रावंड फिरोवन घे न्हू आनी हाती धरून घे कितकी प्रार्थना करून घे न्हू श्रीमंताला बायले आपयता. हांग यो आमा तूं. श्रीमंत बायल हांसता येता कितें गुरुदेवा हें दूद तूं पी तुगेले घोव जिवंत येताची म्हणून. ते श्रीमंत बायलेक मस्त संतोश. रण ताळ पुरा पळोवन गेले. तोंड सुकून गेले. दूद पिवचें म्हळ्यार इचारचें काम आसा आनी हें दूद पिले नंतर घोव आनी जेवण तेता म्हळ्यार इचारचें काम आसा. म्हण संतोशाचे रित्या लोट आनी कितें वणटा लागीं घेवन वता आसा. तेन्ना कबीर एक सेकंड राव कितें गुरुदेवा कांय ना एक सांगचें तुका हांव विसरलो. तें म्हळ्यार कोण दूद पिता तो मरता ह्यो जिवंत येता. कोण दूद पिता तो मरता ह्यो जिवंत येता म्हणटा तरी ते श्रीमंताले तोंडाक गेला लागीं गेला लोट ऑटोमॅटीक तो घेवन वतो. तेन्ना कबीर विचारताची आमा तुगेले घोव जिवंत जावत नाका न्ही. जिवंत जावूंक आशिल्ली तिणी म्हाका जावूंक आशिल्लें जर हांव मरता म्हणलें रे तिणी जिवंत जावन इतलेंच न्ही हांव मेल्ला म्हण कळ्ळें तिणी बी बेजार येवत ना कडेन जिवंत जालें रे. अशें जावन हें दूद हांव पिवूत ना म्हण लोट तोग दवरून सोडता. हें श्रीमंत मेल्लेशें करून पळयता आसा खंयची बायलीक मागीर जीव प्राण म्हाजे खातीर प्राण दिवचे तयार आसा म्हण ताका घेतिल्ले ते श्रीमंतांनी. आतां ते बायल दूद लोट तोग दवरचे ह्यो सगळें पळयता आसा सन्निवेश. तेन्ना कबीर पळय तुगेली आवय बायल तिने मुखार वचची सुमुनी म्हण सांगून व्हडलें आपूण त्या लोट तिगेले हाती दिता. हें लोट हें दूद तूं पी तुगेले बाप जिवंत येता म्हणून. तेन्ना तो व्हडलो चेलो सांगता बाप्पा वय जाल्यार बाप्पान मरचें सोमू मात तसलो तरुणान दूद बीन मरचें हें कशें योग्य हांव पिवूत ना म्हूण सांगून तो आनी एक भावा हाती दिता. तो आनी एक भाव सांगता प्रसादाक जेवणा तुमी मुखारी ह्याक हांय मुखार येवका हांव पिवूत ना म्हूण तो लास्ट भावा दिता. लास्ट भाव सांगता बाप कितकी जिवन जेव खंय जाल्यार रे हांय एकलें म्हूण जेवण जेवचें कित्याक आमी तिगलोक मेळून पिया बाप जेवण तेव. अशें हांवें न्हू तो पोत बी एनकार करता पिवचेक. आळ काळ आशिल्ल्याचे एक चिंचाव लोक तिंग दिताचे तुमी पण हें दूद पिया रे म्हणून. एकलाड सांगता श्रावण मास आता पोरां मागीर घरा भितर सतनान कथा आसा हांव दूद पिवत ना बा हांव मरत ना बा. आनी एका सांगता मागीर चली लग्न दवरून घेतला हें. आनी एका सांगता मागीर घर बांदता आसा नेवेनी ग्रह प्रवेश करचे आसा. अशें खंयचे आळ बी दूद पिवचे तयार जावत ना बायल पिवत ना म्हणटा चेडी पिवत ना म्हणटाची. तेन्ना श्रीमंताक मस्त पश्चाताप येता आसा खंयचे परिवार खंयचे कुटुंब म्हागे खातीर आसा म्हूण हांव दाखोवन आशिल्लो हें कोण म्हाजे खातीर ना म्हूण जाल्लो हांवें जिवंत येवचें हिंग इश्ट ना म्हूण जाल्लो म्हूण सांगे न्हू मना भितर बेजार करता आसा. तेन्ना कबीर दास आनी तुका सत्य कळीच आसा म्हूण सांगे न्हू सांगताची आम्मा कडेन विचारताची यजमानी कडेन श्रीमंताले आम्मा तुमी कोण दूद पिता ना म्हूण तुमगेले घोवांनी कशी जिवंत जावचें म्हणून. तेन्ना ते श्रीमंत बायल मनीस दोळे उदक घालता सांगता कितें करचें जर मागीर घोवाक
आनी परतून जीव येवचे आसल्यानी कोणा तरी पिवचे येवचे, कोणा तरी दूध पिवचे मन येवंक आशिल्लें. कोणाक मन येवत ना म्हणजे रे प्रायश्चित्तीन मोरचें आसा म्हण दिसता आसा म्हाका. अशें सांगून कितें करचें म्हूण सांगे न्हू श्रीमंत बायल दोळ्या उदक घालता आसा. तेन्ना कबीरदास सांगता कितें तरी प्रयत्न करे, खंय तरी एक जीव एक हें दूदून घाली. तिने वताची तगली घोव जिवंत येतात न्ही. केन्ना श्रीमंत बायले याद येता आमगेल्या घरा भितर एक पोसशील सूण आसा म्हणून. सुणेक व्हरून गे न्हू तें दूद लोट्यात दवरता. सूण दूद अशें पळयता तोंड आडकून सोडता. कारण सुणें कळटा एक दूद दिवका जरी झगडी घालता. तूं दूद दी ताका, तूं दूद ताका म्हण म्हाका दूद दिवका जरी. आज ही हळदी दूद हिने पुरो रडता आसाची म्हाका घालता म्हणजे कितकें आसा दुदा भितर म्हण त्या सुद्दां आड करता तोंड. त्या सुद्दां दूद तोंड घाल पळयत ना. केन्ना सुणेन वळखी तोंड आड घातले तेन्ना सगलो लोकांक आश्चर्य. कबीरदास विचारता कित्या मा कोण तुमी दूद पिवचे खातीर मुखार येता ना मू, कितें करचें आतां, कितें सांगचें. मागीर यजमानाली इतलें वय अशी दिसता आनी कितें करूं जाता. तेन्ना संत कबीर सांगताची हांव एक काम करा मा, कितें हें दूद हांव पिवो. इतलें काम करया गुरुदेवा तुमी, हें दूद तुमी पिया आमगेर गो जिवन देवाची. हे सगळे घटने तो जयकपाल तशीच राबोंग नाटकान पळयता आसा. संत कबीर दूद पिताची तेन्ना जयकपाल उठता, उठून गुरुदेवाला पांय धरता. गुरुदेवा आज म्हाका संवसार सत्य कळ्ळें. कोण मागीर कातर आसा म्हूण हांव दाखोवंक घेतिलो, हे कोण म्हाजे खातर ना, तेंचे खातर हांव उरका म्हण दाखोवंक आसाचें विना हा म्हाजे खातर कोणच ना म्हण सत्य कळ्ळें म्हण सांगे न्हू गुरुदेवा फाटले न्ही. त्या दिवसूच तो संवसार त्याग करून वता म्हणजे घटना आयकल्या नंतर प्रायशः संवसार कितें आसा आमचे खातीर कितें आसा म्हण दाखोवन आसाची तें कितलें खरें म्हणजे एक चिंतन आज आमी कर केलां. प्रायः अनेक लोकांक दिसताले हांगा बायलेन वंचन केलें, चेड्यान वंचन केलें म्हणून. न्ही बायल बी अशी मरू पडले आसतली, घोवान बी करचें काम आशिल्लें. याद उर तुमकां हांव जिवाक कितें जीव दिता तुका म्हूण सांग खंयची घोव सांगता पळय ह्या बायले मुखार खंडितान तें न्हय फाल्स उतर तें. तिने बी अशें करचें आशिल्लें, त्या घोवान बी अशें करचें आशिल्लें. तिणें सांगचें कारण कितें आशिल्लें, मागीर बायल जिवन तें हांव ना म्हण आनी परतून जिवन उरता तें आनी म्हणून उरता हांव पिवत ना म्हूण तशें उलयत आशिल्लें तिणी. अशें जावंक गे न्हू केवल बायले चुकी म्हणचे वो ना घोवाल चुकी म्हणचे न्ही. हें संवसाराची रिती नीतीच अशीची. हांगा संवसार भितर कोणा कोणाक आतां जिवन करतना हें एक सत्य आमकां याद उर केलां. आमकां दिसता कितें म्हाजे खातीर अटो लोक आसाची म्हणून. जाल्यार म्हाजे खातीर कोणा ना, म्हाजे खातीर हांवें उरका बीन आहा, म्हाजे खातीर कोणा ना. प्रत्येक तेंचे कितें खातीर तें जिवन करता आसा बीन आहा. आमचे खातीर कितें आसा म्हणचे व्यामोहा भितर पूण आमी जिवन करता आसा ती तें चुकीचें आसा. आमकां लोक प्रीत करता म्हण कितें जिवन करता आसता तें चुकीचें आसा. उपनिशद सांगता आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती म्हणून. आमी कोणा तरी प्रीत करता आसलेली ते आमचे खातीर आमी ताका प्रीत करता बीन आहा, तेजे खातीर आमी ताका प्रीत करतना म्हणजे सत्य उपनिशद सांगता आसा. आमी कोणा तरी प्रीत केलेली तेजे अर्थ कितें, तो आमकां जावका म्हण बीन आहा, त्यान बरें जावका म्हणचे वो, ताका कितकी बरें जावका ताका कितकी मेळका म्हणचे बद्दल आमी करतना वो. आमगेली प्रीत कितें आसा, आमगेली आधार धरून घेवन आमी केंद्र धरून घेवन आमी प्रीत करता आसाची. हे संवसाराचे रिती नीती अशी जावंक गे न्हू. संवसार आमचे खातीर आसा म्हणजे कितें चिंतन आसा हें आमचे खातीर उरता न्ही. संवसाराचे प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक चिंतने चिंचे खातीर जीवन करता आसा बीन आहा, कोणाके खातीर जीवन करता आसा म्हणजे कितें एक भावन आसा ते भावन अर्थ नाशिल्ले म्हणचेची हें कथाचें तात्पर्य. घोवा खातीर बायल जावो, बायले खातीर घोव जावो, आवय खातीर चेड जावो, चेडा खातीर आवय जावो, बापाय खातीर चेड जावो, चेडा खातीर बापाय जावो, दोस्ता खातीर दोस्त जावो, आनी एक दोस्ता खातीर तुमगे दोस्त जावो, संबंदीक जावो, हे कोण उरोवची आमी कितें दाखोवन आसाची, हें पुरो आमचे खातीर आसाची, आमचे खातीर कितें करूं तयार आसाची म्हणून. जाल्यार जिवनाचे सत्य पळय प्रसंग आयले तेन्ना ओट्टू लोक आमकां सोडून वचचे आमी पळयताचे. जर श्रीमंताक सुतलो मस्तो लोक आसा म्हळ्यार अर्थ कितें ताका, तिका श्रीमंतगिरी आसता नंतर आमकां कितें तरी मेळटलें फायदो म्हणूच बीन आहा. तो श्रीमंतगिरी एकवट वचचे ती गेले कोण उरता गे पळय तेगे फाटीक. बायल फांद घेतली एक सोडचें जावनाशें उरता सोडले री बाकुटलोक दुरूच सोडटा गो.
हें सत्य हाजेर की पळयता आसत न्ही आमी. अशें आसतना आमी हें प्रपंच मागीर खातीर आसा म्हण कितें आमी प्रपंच उंच आदर संग जीवन करता आसाची तें कितले पर्यंत योग्य. करचें ना म्हण सांगता ना, करका. प्रपंच वस्तू भितर जीवन तुरका, आमी जीवन करका, वेव्हार करका, संसार करका योग्य आसा. जाल्यार तेचें सर्वस्व म्हण करचें न्ही, आमगे सर्वस्व तो भगवंत म्हणजे चिंतन आमकां उरका. अशा न्हू परमात्मा खातीर थोडे तरी वेळ आमी चिंतन करचें टायम काडून दवरका. आमकां अंतिम घट्ट भितर रक्षण करतलो परमात्मा बीन आहा, बाकी कोणूच न्ही. हे खंयचे संसार खंयचे डॉक्टर कोणाची आमगे रक्षणा खातीर वतना. जर आमकां रक्षण जावका, जर आमकां जिवना भितर आनंद मेळपाक जालो आसतरी तो परमात्मा मात्र. अशें आमगे न्हू गीते भितर भगवंत सांगता, अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम म्हणून. हे अर्जुना हे प्रपंच अनित्य आनी असुख कोणा निमित्त म्हाका सूख मेळटा म्हण कितें भावन करता आसा तें चुकीचें आसा. हांगा सूख बी ना, हे नित्य बी संसार. अशान हे संसार भितर तूं कितें जन्म आयला आसा, तूं जन्म आयलाले तुका हे संसार करून वचे खातीर मात न्ही. संसार करता करताच तुवें म्हाजे खातीर आराधना करचे खातीर हांवें तुका जन्मा खातीर आसा. तूं मागीर आराधना करी म्हणजे गीते भितर भगवंत सांगता आसा. अशा न्हू जिवनाचें सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना एक अर्थ करून घेवका. आमगे जीवन हें कितें आसा, हें प्रापंचीक वेव्हार खातीर योग्य आसा विना हांगा कोणा खातीर ना. आमगे खातीर कोण तरी एक व्यक्ती आसा म्हणजे जाल्यार तो परमात्मा मात्र. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तूं मात्र मागले आनी कोण ना रे म्हणजे चिंतन खातीर थोडे तरी वेळ भगवंत चिंतन करची आवश्यकता आमकां आसाची. मरणा टायमार आमकां कोण येता रक्षण करचेक, कोणा कडेन जातवो, खंयच्या डॉक्टरा कडेन जातवो. मरण आयला म्हणजे जाल्यार आसतरी एक सेकंड जास्ती कमी वरची किती कोणा कडेन करूं जावत ना. आमी म्हणटाची देवा दोळ ना, ताका बुद्धी ना, ते गूर आसले जिवंत आसले कितले करक आशिल्ले म्हूण. कसले कोणा कडेन कितें करूं जाता. असं मस्त काणी सांगला आमी तुमकां जिवना भितर तो भितरी. अशा न्हू कोणें कोणाक कांय करूं जावत ना. जर संवसार भितर कितें तरी एक आनंद घेवं काम जास्त तरी भगवंत स्मरण आमी केन्ना करता वता. भगवंत स्मरण तरी नामस्मरण तरी आमगे मरणा काला भितर तरी आयला म्हणजे जाल्यार आसतरी आमी कितकी आनंदान मरता आसा म्हणजेले, आमी कितके संतोशान मरता आसा म्हणजेले हें सत्य कळून घेवंक आमकां. अशा न्हू शास्त्रकार लोक सांगताचे पुत्र मित्र कलत्र सर्वगम मात्रगम ना परत्रगम म्हणून. पुत्र मित्र कलत्र म्हणजे बायल आनी सर्व हें बाकी कितें सर्व प्रपंच आसा हें आत्तां आमी उरपर्यंत आमगे फाटीं उरतवी ना. आमी गेले नंतर कोण आमगे फाटीं येता, खंयची वस्त आमगे फाटीं येवची आसा. ताका शास्त्रकार सांगता स्मशानांतंचे बांधव आहा म्हणून. आमगे बांधव मित्र म्हणून आमी कितें बांदूंक येना आसा पळया तेणी खंय पासून येता आमकां. लास्ट शव संस्कार कर पासून येताची. मुखार कोण येता आमगे प्रयाणा भितर, मुखार कोण येवत ना. कोण तर येवचे आसले तो कोण भगवंत आमगेलो. अशा थोडे तरी वेळ भगवंत स्मरण करका, चिंतन करका. ताकाची संत कबीर सांगताची अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम म्हणून. आतां तूं केन्ना रामा स्मरण करता मारया. तुगेले बायल, तुगे चेडा, तुगे संसार, तुगेले कारभार, तुगेले दुड्ड, तुगेले अधिकार म्हूण सांगे न्हू. तूं अपघान उरलो कोण तुजे खातीर आसा हांगा. प्रत्येक लोक तिंचे खातीर आसा विना संसार तुजे खातीर आसा म्हण कितें चुकीच भावना आसा तें सोडी. संसार करतना म्हणटना संसार करी. तूं बी तशीच एक्टींग करून करी जाल्यार तुगे लक्ष कितें उरो परमात्मा जावन उरो म्हूण सांगेन. सहजानुची घरा भितरी आवय काम करता उरता. आवयले सान बाळ शिवूंचे केन्ना लक्ष उरता न्ही वे. मन एक लोक मना भितर दिसता संसार करता आसतना परमात्माचें लक्ष घालूं येता की म्हण आमकां. हे खूब प्रश्न उठलो कालेज खंडीच्यान येता. परमात्माची प्रीत आसलेली संसार करता करता परमात्मा लक्ष दवरचें येता आमी. ताका उदाहरण दिवचें संत रामकृष्णानी सुंदर उदाहरण हें. सान बाळशे घरा भितर आसा. बाळशेक एक डवण घेवन आवय कामाक गेला. काम आवय रांदप करता आसा ते काम करता आसा. हांगा बाळशेन येद्देक मुक्कले पुरो ते आवय उठून सोडून धांवन येता हांगा. येद्दे वयताक कशें आयकलें. ताका आनी उदाहरण दिता मागीर गोरू. व्हड कितले पावस पडटा उर रे, गुडघेता उर रे. सांज बाळशे आवय तरी लागीं न्हिदूंक गे न्हू. न्हिदलेली कितले गुडगी वो कितले व्हड पावस येवो आवय हेचेर जावत ना खंय. ते आवय हेचेर जावत ना खंय. जाल्यार चल्ल्यानी येद्दे कितें कुक्क म्हूण रडले पुरो आवय हेचेर जावता म्हूण. कारण कितें ते चल्ले उंचे आशिल्ले तसलें प्रेम वो.
चले वयचे तसले एक लगाव कितें आसा त्या वय चले येद्दी जाले भितर हांगा आवय ते संबंध निमित्त तेगेली याद येता म्हणजे जाल्यार आसलेली कशी ते आवय चल्ले सांबाळटकी कितें काम करता उरले विचारले देखून तेगे लक्ष उरतकी तशें आमी प्रपंच करता उरता आमगे लक्ष खंय उरका परमात्मा देखून उरकू तेन्ना मात जिवनांत आमी कितें तरी करीत विना ना जिवना भितर आमी कितें करूं जावत ना जीवन पुरो हांगा सोडून वचचें कारण कितें आमी घेवन आयिल्ले ना खंयचे हांगा सोडून वचचें कारण कितें घेवन आयिल्ले ना म्हण केन्ना जालें तेन्ना कशी हरोय जाता आमी हांगा तनी खंयचे हरोय जावत ना जाल्लेरी आमी आयला परमात्मा तनी हांव संसार करताची हांव परमात्मा न्हय म्हणून विसरला आसाची जर आमी पुन्हा परमात्मा अनुसंधान करता गेलेरी हांव परमात्माला एक चिंतन येता वता तेन्ना पुन्हा आमी परमात्मा पावचे शकताची आमगे कितें चक्र आसा रावंड आसा ते परिपूर्ण जावचे शकता अशें हांवेनूची संत कबीर सांगताची अब तुम कब स्मरोगे राम आतां तूं केन्ना भगवंत स्मरण करतले म्हणून सांगे न्हू आमगे म्हालगो लोक सांगताची तूं केन्ना भगवंत चिंतन करता जाल्यार तितले भगवंताले चिंतन करी सुलभम भगवन नाम जिह्वाच्या वशवर्तिनी भगवंत नाम सुलभ राम कृष्ण गोविंद शिव शंकर कितें छंद छंद नांव सुलभ नांव जीव म्हणजे जीव आमगे कणे आसा थोडे तरी वेळ भगवंताचें नांव घेवीत न्ही आमी जाल्यार इतलोटो आसले बी आमी भगवंताचें नांव घेताची ना आमी संवसारा बद्दल आसक्ती आमकां संवसार आमी कितकी करता म्हणटा कोण आसाची जाल्यार संवसार कांय करतना म्हूण संवसाराक लात मारतनाका आमी संवसारा भितर उरया आमगेलें कर्तव्य करया तेजे बरोबरी आमगे लक्ष परमात्मा आसा म्हणजे सत्य उतुरका तेन्ना आमगे जिवना भितर आमी मुखार वचूंक शकताची अशें हांवें न्हू हें जैकपालाल कितें कथा आसा हें जैकपालाल मात कथा न्ही जैकपालाल बायली परिस्थिती बी अशी जाल्ली आसलेली तेकवे संवसार सत्य कळ्ळें तशिल्लें केवळ जैकपालाल मात न्ही आमगे सगळ्या जिवना भितर अशी घटना घडली आसली असले सत्य आमी पळयचें मेळटा आशिल्लें अशें हांवें न्हू आमी तोंडान सांगचें मात हांव तुका जीव दिता म्हणून जाल्यार ताका जीव वचता आसल्यार पयलीं गड हेच्चें विना दुसरो कोणूच न्ही हें सत्य उतूरक आमकां हांव सत्य उलयता जीव जीव दिता तुका जीव प्रिती करता म्हण कितें सांगता पळया कोणाची उरतना जिवा जीव दिवचेक तिगे जिवा खातीर तो ताका जीव दिता तशी नाटक करता विना खंडीत आमगे जिवा खातीर कोणा उरतना आमगे जिवा खातीर कोण तरी आसल्यारी आमकां उसिरू हसिरू दिन रक्षण करतलो कोण तो परमात्मा तो मात आमच्या जिवा खातीर आसविना बाकी कोणान आमचें सत्य आमी अर्थ करून घेवका अशानो थोडे तरी वेळ आमी परमात्मा चिंतना खातीर काण दवरची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा अशानो थोडे तरी वेळ परमात्मा चिंतन करया थोडे तरी वेळ तेगली खातीर आराधने खातीर काण दवरया तेजे खातीर म्हायलगाड लोकांनी आमगेले संध्या वंदने देव पुजे ससनाम पठण हेवटें हाडिल्लें कारण कितें संवसार सोडून करया म्हणून सांगलें ना संवसार वयर या मारया हें हेवटें करता वचा आपापे मना भितर परमात्मा बद्दल प्रेम वाडता वता निरंतरयान करता गेले नंतर अंतीम घट्टा भितर तेगेली याद येता तुगेलें जीवन सार्थक येता म्हणून जाल्यार त्याक बी आमकां पुरसत ना वो म्हळ्यार आनी कितें करचें कितें दुरवस्थी म्हणचे आमकां अशें न्हू आमी थोडे परिवर्तन जावका आमी जिवना भितर थोडे बदलावण जावका आमचे खातीर आमी कितें तरी करचें आसलेली संपत घेवन कितें तरी करूं जावत ना तें संपत हांगा उर तितले दिवस अडना म्हाका जाल्यार आमी हांगा तर मुखार वता आसतना एक व्हड संपत घेवन वचचें म्हणलें जाल्यार तें भगवंतान नामस्मरण संपत भगवत अनुग्रह म्हणजे संपत ते घेवन आमी हांगा तनी मुखार यात्रा करची पडटा आमगे जिवनाचे अंतीम यात्रेक मुखार आमी वचचें पडटा अशें हांवें न्हू आमी भगवंत स्मरणे करची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा तशें न्हू तसली एक भगवंत स्मरण करता तसली एक विशेष तसले अनुकूलता व्यवस्थे भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकांक हाण दिवो आमी प्रपंच बी सांबाळटा वचा तेजे बरोबर परमात्माला बी स्मरण करता वचा तसले एक योग आमकां सगळ्या जिवन भितर यो म्हणजे विशेष मागणी श्रीदेवीले चरणां करचेक इश्ट करता आसा मस्त संतोश जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेची चलता आसा आज वरकीची अनेकीत लोकायलेची अनेकीत पादेपूजा अन्नदान महादान अनेकीत सेवे आज हांगा घडल्याची ते सगळे सेवे दिले तसले मागीर सगळे आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा आज मस्तीतलें नांव आसाची अशें एक दिसा संपूर्ण सेवेत नांव कितें आसा ते सहजान सांगूंक सोडता आसा चारीत नांव एकपटी घेवचें इश्ट करता आसा टायम बी मस्त येता गेले ते म्हण सांगलेली आज विशेषण एक दिसाचे संपूर्ण 55 तारखेचे सेवे आसा आमगेले दावणगेरीचे श्रीत सतीश प्रभाकर वेर्णेकर अणजी हिंनी आज एक विशेष सेवे दिल्लो आसा तेजे बरोबरी सेम सेवे आज मूलतः शिरसितींनी आतां हांगा उरताची ते म्हण सांगलें आत्मीय जाल तसले श्रीमती भारती आनी श्री गणपती रामचंद्र रायकर
आजी तिने पातपूज केल्याची तिंगेल चल तसले आमगेले वेदमूर्ती अजय भट तिनी आज एक व्हड सेवे आज आमकां हांगा दिंगेच्या तमस्याक सहकार केलो आसा. तेजे बरोबरी आमगेले दावणगिरीचे मस्त आत्मीय जाल तसले आमगेले श्रीमती सुनंदा आनी श्री रमेश वेर्णेकर हिनी बीच पंचसदाची व्हड सेवे जी न्हू ह्या चातुर्मास्य कार्यक्रमाक मस्त सहयोग दिलो आसा. तेजे बरोबरी बँके कोडलाची मुलां बेंगलोर वरताची ते म्हणजे सांगले आमगेले श्रीयुत चंद्रकांत केशव जन्नू मठाचे अत्यंत आत्मीय बेहाय भक्ती बेहाय प्रतिवर्ष चातुर्मास्य कार्यक्रमाक हे सेव दिता उरताची अशें न्हू हे चारी म्हणी लोकांनी आज एक व्हड शिवजी आमकां अनुग्रह केल्लो आसा. अशें त्या सगळ्या लोकांची देवील आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करताची हार्दिक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा. तेजे बरोबरी विशेष आज संरक्षणा सेवे हे 5 लोकांना नांव आसा. 5 लोकांना नांव तुमी म्हाका सांगचे इश्ट करता आसा. ते म्हणल्यार आमगेले 1 लाख रुपयाचे सेवे भितर कोल्हापूरचे आमगेले अत्यंत आत्मीय जाल तसले आनी समाजाचे अध्यक्ष हांव समाजाचे कल्याण बांदिल तसले मुखंड जाल तसले आमगेले श्रीयुत किशोर शंकर अणवेकर कोल्हापूरची न्ही आजी तिने एक व्हड सेवे तेंगे चल्या कडल्यान आजी रोहन अण्णा कडल्यान धाडून घेवन एक व्हड सेवे हांगा दिल्लो आसा. अशें सांगून न्हू मागीर किशोर अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंबाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर हे सेम सेवे आजी मागीर बेंगलोरचे आत्मीय जाल तसले श्रीमती नीता आनी श्री नित्यानंद एन रेवणकर बेंगलोर हिनी बीच आज एक व्हड सेवे जी न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक मस्त सहकार दिलो आसा. नित्यानंद मस्त परिचय कारण स्टार्टींग आमी बेंगलोर गेले तेन्ना तेंगे घराक उरचे आशिल्ले तेंगे घरा भितर 2-3-4 वास्तवीक न्हू तेंचे कार्यक्रम करता उरता आशिल्लेची नारायण मामाले घरा भितरची तेंगे नारायण मामाले चलती न्ही अशें सांगून न्हू आज नित्यानंदान बी व्हड शिवजीने चातुर्मास्य सहकार दिलो आसा. अशें नित्यानंदाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर सेम सेवे आजी आमगेले अनेक हांगचे आवयन दिलो आसा. ते म्हळ्यार दुसरो कोणूच न्ही आमगेले आत्मीय जानू मठाचे अत्यंत भक्ती आमगे न्हू आशिल्ले तसले आमगेले कचवी श्रीमती विशालक्षम्मा गणेश विठ्ठलकर मंजुनाथ अण्णाले आवय ते मंजुनाथ अण्णान वटून मेळून आज एक व्हड सेवे 1 लाखाची व्हड सेवे हे स्टेज बी तिने दिलेले बांदून घे न्हू हे व्हड सेवे जी न्हू आज ह्या कार्यक्रमाक मस्त सहकार दिलो आसा. अशें विशालक्षम्माक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा. तेजे बरोबरी अनेक हे सेम सेवे आजी आमगेले दावणगिरेची चिरंजीवी गौतम राघवेंद्र वेर्णेकर हिंगेले चली तिनी आज तिनी बीची हे कार्यक्रमाक विशेष आमगे फाल्यां कितें अन्नदान सेव चलता आसा तेंगे कुटुंबा निमित्त फाल्यां अन्नदान सेव चलता आसा. सो आमगेले श्रीयुत सुजेंद्र अण्णा आनी राघवेंद्र अण्णा मेळून घेवन फाल्यां अन्नदान कार्यक्रमाची जबाबदारी तेणी घेतिल्ली आसा. अशा न्हू ते एक जबाबदारी खातीर ती आज एक व्हड सेवे जिंगे न्हू ह्या चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा. अशा न्हू हे सेवे दिले तसले गौतम अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी आज विशेष जाले तसले एक रजत तुलाभार रुपयाचे तुलाभार कंग न्हू ते रुपयाचे मठाक समर्पणे केल्लो आसा. ते म्हण सांगलेली चिरंजीवी एकनाथ रोहन अणवेकर बेंगलुरू ज्युवेलरी तेणी आज एक व्हड सेवे आज दिल्लो आसा. मस्त संतोश दिसता आसा. रुपये तुलाभार प्रायशः 10-12 किलो रुपये तुलाभार कंगे न्हू आज ते रुपये मठाचे विनियोगा खातीर तिणें आज हांगा कितें दिल्लो आसा त्या बद्दल एकनाथ अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक आनी ते तुलाभार कार्यक्रम आसा तेंगे सगळे आवय घरचे आब्बा कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता आसा. एकनाथ अण्णा भविष्य उज्ज्वल जावं तेगे जिवना भितर उत्तर अभिवृद्धी जावं म्हणजे प्रार्थने करता आसा. ते रुपयाचे वापर आमी मठाक देवील कितें मंदिर आसा ज्ञानेश्वरी मंदिर आसा तेजे बागलाक रुपयाचे बागेल खर्च करता ते वापरतले म्हण सांगचे इश्ट करता आसा ते इश्ट करता आसा. सांगे न्हू मागेले श्रीयुत आत्मीय सुधींद्र अण्णाक आनी राघवेंद्र अण्णा धन्यवाद सांगता आसा. फाल्यां जेवणाची ती वेवस्था करता आसाची तेंके एक अभिनंदन सांचे इश्ट करता आसा. विशेष संध्या काला भितर तुमी सगळे कार्यक्रम पळयलेचे ललिता सहस्रनाम रामशा स्तोत्र आमगेले दावणगेरच्या आवय लोकांनी प्रितीने संतोषाचेरी आज लास्ट दिवस म्हणून सांगून प्रितीने एक भक्तीने आज बेगीन सुरवात वाजलेली. त्यानंतर दैवद्य महिला मंडळ दावणगेरे श्रीमती विजया शंकर विठ्ठलकर हिंगे तंडांनी सुंदर असलें भजन प्रश्न मस्त वेळ जे अवकाश तेंकां जाल्यार टायम मस्त मेळना जाल्यार सुंदर असलें भजन करून ह्या कार्यक्रमाक सहयोग दिले. त्यानंतर शिवतांडव नृत्य प्रदर्शन बी आज आमगेले 3 अक्कांनी मेळून घेवन एक तांडव नृत्य प्रदर्शन केल्लो आसा. त्यामुळे कुमारी साची प्रणव कोलवेकर कुमारी धन्या जी शेट कुमारी सिंचना अजय रेवणकर हे तिन्ही अक्कलोका बीच हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थना सगळं इश्ट करता आसा. त्यानंतर बेंगळूर जायला तसले एक सुंदर नृत्य आज पळयले एक पटी नीन कंगराची मागीर अनुश्राका जाल्यार आज वरकीच कृष्णजीले नृत्य म्हणजे एक सामान्य 1 तास घटले विथआउट स्टॉप
एक तास घटले अद्भुत यायला तसलं नृत्य प्रदर्शन करून घेणं प्रायशः कृष्ण आमगेले वातावरण भितर आयले की तसले एक वातावरण दिले तसले आमगेले अद्भुत यायला तसले एक नृत्य कले प्रदर्शन केलं तसले आमगेले आख्खे जाल तसले कुमारी अनुश्री रायकर हिंका तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता असा. त्याचे बरोबरी आज हे सुंदर कळवलं वाद्य बी ऐकलें आमी तेंका टायम मस्त कमी मेळ्ळे एक तास जे अवकाश आशिल्ले जाल्यार आमगेले टायम म्हाका तर हांगा तेंका मस्त टायम दिवचे जालें ना जाल्यार आश्चर्य जालें आमकां हांगा कृष्णाले लिलेचें नृत्य जाल्यार कृष्णान कितें वाजिलें असं कळलो ते एक सेव करचे एक योग मागेले केदारनाक आनी तेंका सुब्रमण्य वेदरा सुब्रमण्य शेट तेंका मेळ्ळी अशान मस्त संतोश येता आसा अशें केदारनाक आनी तेंका सगळे तंडाक हार्दिक धन्यवाद सांचेक इश्ट करता आसा. काली आमगे प्रति शुक्रवार कितें हांगा स्वीट करता आशिल्ली तुमचो एक नांव प्रायशः आमकां काली सांगता आसतना विसरून गेलेची तें म्हण सांगलें रे आमगेले श्रीत परमेश्वर दत्तात्रय वेर्णेकर हिरेगोतेची निमूलत आहा प्रति शुक्रवाराक विशेशान स्वीट करचेक तेणी मस्त सहयोग दिता आशिल्ले अशान तेंगेलें नांव सांगचें जालें नाशिल्लें काली अशान मागीर परमेश्वरान बी हार्दिक धन्यवाद सांचेक इश्ट करता आसा तेंकोरकीची अभिनंदन सांचेक इश्ट करता आसा. आज आनी एक 2 मिनटां भितर थोड्या लोकांक एक कृतज्ञते अर्पणा खातीर एक 2 मिनटां हांव घेता आसा. चातुर्मास कार्यक्रम इतलो जाले प्रायशः मागेले स्वयंसेवक लोकांनी मागीर आवय लोकांनी कितलें काम केलां म्हणून सांगलें आसलें प्रायशः वयर काडचें कांबळे मडचेचें क्लीन करचें सकाळीं रंगोल घालचें फुलां माळ गुंजचें हें उठ्ठू काम कितें केलां आसा प्रायशः तें काम आनी कोण करूं शकना. मागीर मिच्चो लोक पळय की तुमी कितले थंड जावन क्लीन करचें म्हळ्यार कितलें फटाफटा करता अशें म्हणून जाल्यार प्रायशः खंयच्या आड हातून कितें तितलें क्लीन जाता आशिल्लें की ना तितलें काम जाता आशिल्लें की ना की जाल्यार मागीर मिच्च थंड न्ही मागीर आवय लोकांक थंड न्ही इतले छंद इतकंगेन कार्यक्रम केल्लो आसा अशें ते मागीर सगळे आवय लोकांले थंडाक आनी मागीर मिच्च लोकां स्वयंसेवक थंडाक हार्दिक धन्यवाद सांगता की देवी आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. ते बरोबर वैदीक लोकल कार्यक्रमा भितर आमगेले वेदमूर्ती नारायण भट आवजी आनी वेदमूर्ती अजय भट वेद विनायक भट वेदमूर्ती पवन भट आनी बाकी सगळे वैदीक कलान मेळून घेवन बरे कार्यक्रम चलोवन दिला. वेदमूर्ती आमगेले रवी वटम न्हितलो भितर सगळे वैदीक कार्यक्रम मोठो जाल्लो आसा अशें न्हू ते सगळे वैदीक लोकां बीच हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तुम्ही पळयचे पुरो दिवसाचे फुलां अलंकार आमगेले देवीक विशेशान उरता आशिल्ले वैविध्यमय फूल ते फुलांकार तितलो कशें जाता आशिल्ले म्हणजे पळयचे पुरो तुमी फुलां माळ हाण तितलो अलंकार करूं जावत नाशिल्ले कितकी मागेले श्रीयत थोड्या ट्रस्टीचे सत्यनारायण रायकर तिने फूल हांडीत आशिल्ल्याची जाल्यार त्या फूल हांडील फूल कितें आसा तिने सेव म्हण हांडील फूल हांगा फॅक्टरी भितर माळजान तयार जाता आशिल्ल्याची त्या फॅक्टरीचे अध्यक्ष कोणच न्ही मागीर आवय तसले विशाल अक्षमान ते मित्र थंड मित्र एक सुंदर जानो फुलां माळ करने घेवन इतलें अद्भुत काम केलें आसा प्रायशः की मागीर विशाल क्षमा मात न्ही आयल्या लोकां पुराय तूं बी शिक यो कर यो म्हूण सांग ओटलो ओडूंक घेन शिकूंक घेवन करसून घेवन काम केलें आसा अशें न्हू मागीर विशाल क्षमाक आनी तेंगे सगळे थंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद प्रार्थना करता आसा. त्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम एक दीस बीच नॉन स्टॉप मागीर स्टेजा भितर कार्यक्रम चलता आसा सांजे 5 नंतर 7:30 पर्यंत कितले कार्यक्रम ते अद्भुत कार्यक्रम जाल्यार ते सगळे कार्यक्रम कितें दिल्लाची ते सगळे मागीर आत्मीय लोकांक अभिनंदन सांगता आसा. तेजे बरोबर ते कार्यक्रमाचे कितें नेतृत्व घेतिल्लो आसा मागीर योगराज अण्वेकर अण्णा तेंका बी हार्दिक धन्यवाद सांगता आसा. 60 दिवस चुकत नासतना सगळे निरूपण करचे व्यवस्थित करचे मस्त लोकांकडे संवसंग घेवचे संवसंग घेवन व्यवस्थित करून कितें करचें आसा मस्त व्हड काम अशें योगराज अण्णाक तेंगे सगळे थंडाक हार्दिक धन्यवाद सांगचे बरें करून व्यवस्थित करून दिले बद्दल अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा. आमगेले लेखपत्र व्यवस्थे बद्दल भारी छंद लेखपत्र व्यवस्थे मागीर श्रीयुत साई प्रसाद अण्णांनी आनी थंडांनी छंद करून कसले उरो कितले दुड्ड येता आजचे दुड्डाचे लेख आज पत्रच रात 12 घंटे पासून बसून घेवन लेखपत्र करून घेवन छंद करून व्यवस्थे कार्यक्रम सहयोग करून दिले. मागीर हांगा फुलां माळीक चल जावो ना फंड दिवचे स्वयंसेवक जावन उठलो क्लायंट्सी सोडून दिवचे हें सगळें काम केलें आसा. तेजे बरें प्रकाश अण्णाले नेतृत्व भितर कितें एक अद्भुत लेखपत्र व्यवस्था जाला अशें प्रकाश अण्णाक आनी तेगे सगळे थंडाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर विशेश हांव घेवन आज कितें आमी हे कार्यक्रम पळयता आसाची हे इतले लोक पळयता ना आज कार्यक्रम आमचे भायर बी हे कार्यक्रम पळयता आसाचे ते एक विशेष अनुग्रह दावणगेरे गांवचे मागीर स्पॉटलायट्स प्रोडक्शन तुंतूचे नेत्र घेतले तसले मागीर चंदनाणान करी म्हण सांगचे मस्त संतोश जाता आसा म्हाका अशें न्हू मागीर चंदनाणाक आनी तेंगेले भाव जाले नंदनाणाक दोगलाक करता सांगता आसा. प्रायशः आज हें चातुर्मास इतलें फेमस येवच्या कारणाची मागीर चंदनाणा तेणी अद्भुत जाले तसले एक
काम कंगे न्हू मस्त अद्भुत तसलें काम केलें आसता. स्पॉट लायट म्हणून घातिल्लो आसा. एक कडेन स्पॉट घालचे लायट ते जाल्यार हे लायट उठलो का घरा घरा पावला म्हण जालें असलें हें आश्चर्य जाता न्ही हे लायटाचे प्रकाश अशें न्हू. मागीर चंदनाणाक नंदनाणाक आतां सगळ्या टिमाक कितले संतोश जाले म्हणल्यार आमी हांगा मंतशीचे बसतना खंयचे आतां मस्क करता पळय तेजे अशी दाबून पोट काण घेता तशी दाबून पोट काडटा स्वामी एक निमिष बेमान घालना 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 काम सांगता अभिशेदाची जाल्यार मागीर चंदनान देवाक तिगे टीम आनी एक पटी आमकां तशें सांगल ना आमी कशी करून दिता तशी तिणी एकू पोट काण घेवन उठलो अनुकूल करून दिले आमकां बी अनुकूल करून दिलो अशें पुनः मागीर चंदनाक टिमाक हांव धन्यवाद सांगताची हे कितें कार्यक्रम आसा जगताद्यंत केवळ भारत मात न्ही अमेरिका सुद्दां लोक पळयता असो जालो असलेली प्रायशः तेजी कीर्ती दावणगिरी गांवाकार मागीर चंद्रना वता म्हण सांचे इश्ट करता आसा धन्यवाद इश्ट करता आसा अशें सगळ्या लोकांची अभिनंदने. फाल्यां ग्रहण आसा. ग्रहण रात्री 10 घंटे सुरवात येता. 10 घंटेच्यानी 1.5 घंटेपर्यंत रात्रीक ग्रहणा काल अशें ते 10 घंटेच्यान 1.5 घंटेपर्यंत आमी कसलेच उदक कित्याक घेवचें जावूत ना. अशें घेवन फाल्यां ग्रहणात कितें आसा आज काल ते मस्त पद्दती करची अनिवार्यता ना अशी उद्देपीची तिला सरकारची चूक म्हण सांगची इश्ट करता आसा. हें त्या उठ कितें आसा विज्ञाना भितर तेका ग्रहण अर्थच ना म्हण आमी दाखोवंक नासाची जाल्यार विज्ञाना काला भितर ग्रहण अर्थ नाशी उरचे पुरो जाल्यार प्रकृती भितर कितें बदलाव जाता नेगेटिविटी आसा ते आमी अन्न आहार खाल निमित्त ते आमकां येता ते याद उरक आमकां ते विज्ञान नेगेटिविटी अर्थ खंय घेवत ना. विज्ञान पळय सत्य पळयता भूंय मध्य येता चंद्र थंय उंच उरता सूर्य तोग घेता भूंय मध्य येता काळोख पडटा म्हूण सांगेन जाल्यार हें एक वैज्ञानीक रहस्य भितर उरचें पुरो जातून नेगेटीव कितें वातावरण आसा वातावरण कितें बदलाव जावचें आसा ते टायमा आहार कितें कितें तोंदरे जावचें आसा तातूंत निमित्त वांचीक तरी आमकां मालगाड लोकांक कितें केलें आसा ग्रहणा संदर्भाचेर आमी आहार घेवचे ना. आहार घेता आसतना ग्रहणात 3 तासा पयलेच घेवंक म्हणजे एक वेवस्था केल्लो आसा. अशा न्हू फाल्यां 2-3 घंटे भितर मात जेवणा वेवस्थे सांजेक 7 घंटे भितर 7-7:30 भितर मात फळार वेवस्था दवरतले आमी. अशा न्हू त्या कार्यक्रमाक सगळ्या लोकांची सहकार दिवंक आनी थोड्या लोकां मना भितर आसा ग्रहण येवचे भितरी आमी देवाक उदका घान दरीक की वस्त्र घान धांपून दरीक की म्हणून ते उठ चुकी भावना नाका. ग्रहणा टायमार देवाक पूज केल्यार मस्त फल हें याद उरता तुमकां. ग्रहणा टायमार देवाक पूज केल्यार जप केल्यार मस्त फल जाल्यार पूज करून ज्या उत्तम जालें आसता देवा उदका भितर पण खान देवा पूज केल्ल्या एकाची ताका जलाधिवास म्हूण नांव ताका उदका भितर खान देवा पूज केल्ल्या एकाची. अशें पयलीं काल लोक कितें करता आशिल्लेची उदका भितर देवाक मुर्ती घालून जप करचे बसता आशिल्लेची जाल्यार आतां आमी कितें ताकून घेतला ग्रहण आयल्यार देवा ग्रहण लागता म्हणून देवा वस्त बांदून दवरता उदका भितर खान धरता. देवा ग्रहण लागचें ना वो देवा ग्रहण लागचें आमकां देवा कितें लागता ग्रहण अशान ग्रहण देवा न्ही आमकां आसा. जाल्यार आहार कितें आसा ग्रहण टायमार खंयचे आहार उरले ते वायट वता आहार अशान खंय तरी आहार एक्स्ट्रा कल्ल उरले ते आहार तरी दवरून घेवचे म्हण आसल्यार त्या आहाराक तुळशी पत्र जावो ना जाल्यार आमी सहजान दुर्वा घान दवरल्यार ती ग्रहण जाल्या नंतर ते आहार आमी वापरीत. तेल्ला आहार दोश ना तेल्लाक तुपाक लागला आहार दोश ना जाल्यार सहज कितें आहार आसा बरें आसा म्हण दिसता 3 तासां नंतर खावका जाल्यार ग्रहण जांगेले खावचें जावत ना अशें दिसता तेन्ना कितें करता तेन्ना एक तुळशी पत्र घान दवरया ग्रहण टायमार ताका ते दोश म्हण जावत ना नंतर ग्रहण जालें नंतर खाया तुमी तुमकां कोण दाखयतात अशें सांगता अशें थोडें परिवर्तन करून तरी ग्रहण बी करूं येता. फाल्यां सकाळीं कार्यक्रम तुमकां सांगलाच सगळ्या लोकांची सकाळीक 6:45 भितर हांगा ती भायर पडटलेची आनी 8 वरां भितर हांगा परतून येतलेची तेन्ना तांणी एक वेवस्थे त्या नंतर सांजे ग्रहण अशें तरी सांजेक आमगेली पूजा आनी मुक्ताय करूं जावत ना बदल फाल्यां सकाळीकच विशेश आमगेन आमगेले शोभायात्रा कार्यक्रम दवरून घेतलेलो आसा. अशें हांवें न्हू सकाळीक 10-10:30 शोभायात्रा सुरवात जाताली ते हांगा तरी सुरवात जावन परत हांगा एंड येतले नंतर देवाक पुजी आनी जेवणा वेवस्थे म्हळ्यार जालें बेगीन जेवणा वेवस्था मुख्य कावंट बदल तेज नंतर 3:30-4 आनी परतून पुजा आमगेली फाल्याक तेज नंतर एक सिंपल सभा कार्यक्रम एक कृतज्ञते दिवचे तरी समाजाचे एक संघ वते तरी आमगेले प्रशांत राणा नेतृत्वा भितर एक अद्भुत कार्यक्रम जातले ते 1 तास कार्यक्रम. अशा न्हू फाल्याक 6 घंटे पुन्हा आमगेले आश्वाचन उरतले ते लास्ट कथोपदेशाचे लास्ट उपन्यास ते फाल्याक अशा 6 ते 6:30 भितर ते जातले. त्याच नंतर तुमकां सगळ्या लोकांची प्रसाद वेवस्थे फलार वेवस्था उरतले. फलार वेवस्था जाल्या नंतर फटाके सिडमद्दू प्रदर्शन ते सांगल्यार मेरवणीक टायमारय मारचे आशिल्ले मेरवणीक सकाळीं जावचे खातीर ते मारो जावत ना बदल मेरवणीक जाल्या नंतर संध्याकाळाक ते 7-7:30 नंतर म्हणून उठकाल फळार जाल्या नंतर ते मारतलेची तेन्ना तुमी घरा वचचे आडना पोरा सकाळीक सोमार दीस सकाळीक आमी हांगतानी 7:30 परतून आमगे मठा प्रयाण करतलेची. अशें कोण कोण येवची इच्छा आसा की 500 रुपयान पयलीं बूक कर कामसांची कमिटी लोकांनी सांगिल्लें आसा आग्रह केल्लो आसा कोण कोण येवची इच्छा आसा उठलो आग्रह ना यादोर आमी परतून येवत ना म्हण आमी परतून आनी केन्ना दावणगिरी गांवां येवची आसाची येता उरताची तुमगे प्रितीक विश्वासाक आमी येवचें पडटा हांगा अशें हांवें उठलोकांनी येवका म्हणजे आग्रह ना कोण कोण येवची माना आसा आमी येवची न्ही सोडया रे म्हण दिसता तिणी 500 रुपया दिवन बूक करून घेवन पोरा सकाळीं 7:30 भितर हांगा तांणी वेवस्था उरता हांगा या
तानी पिन उठलोक म्हणून आमच्या मठा वच्या 12:30 गंटे मठा पावया ते पूजी करून जेवण करून तांकां परतून सुटून घेता तुमी 7:30-8 म्हणटा हांगेन पावले हांगा जेवणा वेवस्था रात्री जेवणा वेवस्था हांगा उरता तुमकां तुमी परतून रात्री घरा वची आता अशा न्हू हे सगळे कार्यक्रमाक सहकार दिवप आमची अपेक्षा करताच आनी 10 मिनट तुमी बसचें पडटलें कारण कितें कमिटी लोकांक एक सत्कार करचे आसा स्वयंसेवक लोकांक कमिटी भितर नांव कितें खातीर तांकां सत्कार करचे आसा अशें हांवें न्हू थोडे वेळ बसचें पडटलें आज गुतस म्हाका आज काल हांगा जागत ना मागीर गुरून सांगलेशी मंगळगडी गो कुतलीक जाग कुडलीक जागा इल्ला म्हणून चितले जागो भोवन गेला आज हांगा कितें कारण कितें आज उट्टू लोक आयल्याची प्रितीन आयल्याची मागीर दावणगेरी गांवचे भायल्या गांवांतले लोक आयल्याचे म्हणजे असले रे कितके यो आनी फाल्यां तर आमकां मेळटना ह्या कार्यक्रमाची म्हणजे एक प्रिती विश्वास कितें आसा त्या विश्वासा बद्दल आमकां सगळ्यांक धन्यवाद सांगता आसाची जाल्यार गडबड करनाकाची थोड्या वेळा भितर एक 15 निमिषां भितर हे कार्यक्रम जातले सगळे लोकांची शिस्तीत नंतर तीर्थ घेवन प्रसाद महाप्रसाद घेवंक आज लोकांची अनेक आवय लोकांक नैवेद्य करून हाडिल्ले आसा ते सगळे लोकांक धन्यवाद सांगता आसा जाल्यार फाल्यांक नैवेद्य आनी करून हाडिवचें वचनाकाची कारण कितें ग्रहण उरता तरी तुमकां तापत आनी हांगा घरा वचचें बी जावूच ना करून हाडचें अशें हांवें न्हू जाल्यार हांगा उरूनची सहकार दिया सजेस्ट करताची सगळो लोक बरें जावो म्हण सांग प्रार्थना करताची हे मागिले कथोपदेशक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.